हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पाकिस्तानात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर भीषण हल्ला, 90 जवान मारल्याचा दावा, तर फिदाईन हल्ल्यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटलांकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर, विशाल पाटलांची अजून 4 वर्ष खासदारकी असल्याची करून दिली जाणीव। लाडक्या बहिणीमुळे सरकारी तिजोरीवर ताण, रामदास कदमांपाठोपाठ क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणेंची कबुली, तर मुस्लिमांबाबत अनेकदा चुकीचा प्रचार केला जातो म्हणत नितेश राणे यांनाही भरणेंचा टोला। मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या मुस्लिम विरोधाला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचं प्रत्युत्तर, मुस्लिम समाजाबद्दल चुकीचा प्रचार केला जात असल्याची टीका, तर गडकरीही म्हणाले मुस्लिमांना शिक्षणाची अधिक गरज। वाशिममध्ये 60 लाखांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय अनिकेतचं अपहरण, 3 दिवसांनंतरही पोलीस तपास धिम्म, पालकही चिंतेत। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये ट्रक मालकाकडून चालकाला डांबून ठेवत मारहाण, बेदम मारहाणीत चालकाचा मृत्यू, तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। बीडमधील गुंडाराजवर अंजली दमानियांसह अनेकांकडून संताप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबमध्ये काहीच फरक नाही, औरंगजेब सुद्धा क्रूर शासक होता, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची कठोर टीका, तर शिवरायांचा अपमान औरंगजेबाच्या कबरीतून कळतो असं प्रतिपादन। 18 वर्ष नोकरी करूनही दमडीही न मिळाल्यानं आत्महत्या करणाऱ्या धनंजय नागरगोजेंवरून अंजली दमानिया आक्रमक, चिठ्ठीतील नावांवर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांकडे विचारणा, तर तक्रार नसल्यानं पोलीस हतबल, अधीक्षकाचा दावा। देश हिंदूंचा पाकिस्तान बनण्याच्या दिशेनं, सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका, तर मोदी काळाचं अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण, तर मोदी आणि त्यांचे लोक जाताना देशाचे 2 तुकडे करतील अशी ही भीती। भाजपच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत उमेदवारांची नावं जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी उमेदवारांचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता, पक्षाकडून जिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटलांना तयारी करण्याच्याही सूचना। शिंदेच्या शिवसेनेलाही विधान परिषद पोटनिवडणुकीत 1 जागा आणि इच्छुक 4, नाराजी टाळण्यासाठी आयत्या वेळी नावं जाहीर होण्याची शक्यता। संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा संपन्न, वारकरी भक्तांनी फुलली देहूनगरी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रदान। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय माझा मिड डे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं